प्रकरण 14. स्वतःवर दबाव टाका. यशाची पहिली अट आहे न थकता आपल्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेला कोणत्या तरी एका समस्येवर केंद्रित करण्याची योग्यता. थॉमस एडिसन. हे जग अशा लोकांनी भरलेले आहे जे या गोष्टीची वाट बघत असतात की कुणीतरी यावं आणि त्यांना अशी व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित करावं जसं ते बनू इच्छितात. समस्या ही आहे की कोणीही त्यांच्या मदतीस येत नाही. हे लोक त्या रस्त्यावर बसची वाट बघत असतात जिथून कधीच कोणती बस जातच नाही. जर त्यांना आपल्या आयुष्याची जबाबदारी घेतली नाही तर स्वतःवर दबाव टाकला नाही तर ते नेहमी वाटच बघत राहतील आणि जास्तीत जास्त लोक हेच करतात. जवळपास फक्त 2% लोकच कुणाच्या देखरेखीशिवाय झोकून देऊन काम करू शकतात. या लोकांना आपण लीडर्स म्हणतो. तुम्हाला देखील अशीच व्यक्ती बनायचे आहे आणि तुम्ही तसं ठरवलं तर असे बनू शकता. पण मनाशी पक्की गाठ बांधली तरच. तुमच्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर दबाव टाकायची सवय लावून घ्यायला हवी. दुसरं कोणी येऊन तुमच्यावर दबाव टाकण्याची वाट पाहू नका. तुम्ही स्वतःचे बेडूक स्वतःच निवडले पाहिजेत आणि मग तुम्ही त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यांना गिळलं पाहिजे. आपल्या क्षेत्रात नेतृत्व करा. स्वतःला इतरांसाठी अनुकरणीय रूपात आदर्श बनवून बघा. सतत उच्च प्रवृत्तीचे ध्येय बाळगा. तुमचं काम आणि वागणुकीसंबंधी इतरांच्या अपेक्षापेक्षा उच्च दर्जाचे परिणाम देण्याचे ध्येय तुम्ही बाळगायला हवे. थोडं लवकर काम सुरू करणे, थोडा जास्त वेळ काम करणे आणि थोडी जास्त मेहनत करणे या गोष्टी तुमच्यासाठी खेळासारख्या बनवण्यासाठी काम करण्याची पद्धती शोधत राहा. तुम्हाला जेवढा पगार मिळत आहे त्यापेक्षा जास्त काम करण्याच्या पद्धती शोधत राहा. तुमचा आत्मगौरव हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा मूळ गाभा असतो. तुमच्या नजरेतील तुमची प्रतिष्ठा. मनोवैज्ञानिक नेथरियल ब्रँडनने आत्मगौरवची व्याख्या अशी सांगितली आहे, जे तुम्ही करता किंवा करू शकत नाही यातून तुम्ही तुमची आत्मप्रतिष्ठा बनवता किंवा बिघडवता. चांगली बातमी ही आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे सर्वश्रेष्ठ योगदान देण्यासाठी स्वतःवर दबाव आणता तेव्हा तुम्हाला स्वतःविषयी चांगलं वाटू लागतं. जेव्हा तुम्ही त्या बिंदूच्या पुढे जाता जिथे सामान्य व्यक्ती सर्वसाधारणपणे हार पत्करतो, तुम्ही तुमचा आत्मगौरव वाढवता. काल्पनिक कालमर्यादा आखा. आळस सोडण्याची एक उत्तम मार्ग म्हणजे अशा प्रकारे काम करणे जणू काही तुम्हाला एकाच दिवसात तुमची सर्व महत्त्वाची कामे संपवायची आहेत. दररोज अशी कल्पना करा, तुम्हाला नुकताच एक आपत्कालीन संदेश मिळाला आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी 1 महिन्यासाठी शहर सोडून जायचं आहे. जर तुम्हाला 1 महिन्यासाठी शहर सोडून जायचं आहे तर तुम्ही कोणती महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यानंतर शांतीने जाऊ शकता? तुमचं उत्तर काहीही असो, ताबडतोब ते सर्व काम पूर्ण करण्याच्या मागे लागा. स्वतःवर दबाव टाकण्याची अजून एक पद्धत म्हणजे अशी कल्पना करणे, तुम्ही आताच एक सुंदर पर्यटन स्थळावर 1 आठवड्यासाठी फुकट सुट्ट्या घालवण्याचा पुरस्कार जिंकला आहे. समस्या फक्त ही आहे की तुम्हाला सुट्टीवर दुसऱ्या दिवशी सकाळीच निघावं लागतं, नाहीतर ही संधी इतरांना दिली जाईल. अशा वेळी सुट्टीवर जाण्याआधी तुम्ही कोणते काम पूर्ण करण्याचा पर्याय निवडाल? उत्तर काहीही असो, ताबडतोब कामाला लागा. उच्च दर्जाचे योगदान देण्यासाठी यशस्वी लोक स्वतःवर कायम दबाव टाकत असतात. याउलट अपयशी लोकांना दुसऱ्याच्या देखरेखीची आणि सूचनाची गरज भासते आणि इतरांनी त्यांच्यावर दबाव टाकण्याची गरज पडते. स्वतःवर दबाव टाकून तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त आणि उत्तम काम वेगाने करू शकता. तुम्ही उत्कृष्ट योगदान देणारी, उच्च सिद्धी मिळवणारी व्यक्ती बनाल. तुम्हाला स्वतःविषयी खूप छान वाटू लागेल आणि हळूहळू वेगाने काम पूर्ण करण्याची सवय तुम्ही लावून घ्याल, जी आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडेल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. प्रत्येक काम आणि कृतीची कालमर्यादा व उपकालमर्यादा ठरवून घ्या. स्वतःवर दबाव टाकण्यासाठी दबाव पद्धती विकसित करा. उच्च प्रतीचे ध्येय बाळगा आणि एकदा तुम्ही स्वतःसाठी कालमर्यादा ठरवली तर त्यावर ठाम राहा आणि त्याआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 2. कोणतेही महत्त्वाचे काम किंवा प्रकल्प सुरू करण्याआधी त्यातील प्रत्येक पायरी लिहून घ्या. प्रत्येक पायरी पार करायला तुम्हाला किती मिनिटे आणि किती तास लागतील हे ठरवून घ्या. मग घड्याळाशी शर्यत लावा. स्वतः बनविलेल्या कालमर्यादा हा एक खेळ बनवा आणि त्या खेळात जिंकण्याची मनाशी खूणगाठ बांधून ठेवा.
प्रकरण 15. तुमच्या वैयक्तिक शक्ती जास्तीत जास्त वाढवा. तुमची सर्व संसाधने आणि नैसर्गिक शक्ती एकत्रित करा. संपूर्ण ऊर्जा, सर्व क्षमता कमीत कमी एका क्षेत्रात तरी उत्कृष्ट बनण्यासाठी केंद्रित करा. जॉन हेंगई. तुमचे वैयक्तिक योगदान आणि उत्पादकतेचा कच्चा माल तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक ऊर्जेमध्ये सामावलेला असतो. तुमचे शरीर एका मशीनप्रमाणे आहे जे ऊर्जा तयार करण्यासाठी जेवण, पाणी आणि विश्रांतीचा वापर करते आणि यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील आणि नोकरीतील महत्त्वपूर्ण कामे करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करता. उदाहरणादाखल, जेव्हा तुमचा भरपूर आराम झालेला असतो तेव्हा तुमचे योगदान कसे असते? तुम्ही थकवा आलेल्या अवस्थेत केले असते त्यापेक्षा दुप्पट, तिप्पट किंवा पाचपट जास्त काम करू शकता. आनंदी आणि उत्पादक होण्यासाठी हे खूप गरजेचे आहे की तुम्ही नेहमी तुमच्या ऊर्जेची पातळी टिकून ठेवावी आणि तिला पोषण द्यावे. अतिश्रमाचा अर्थ आहे कमी उत्पादकता. सत्य हे आहे की तुमची कार्यक्षमता 8-9 तास काम केल्यानंतर कमी व्हायला लागते. बऱ्याचदा तर त्यापेक्षा जास्त वेळ काम करणे गरजेचे असते. पण रात्री खूप वेळेपर्यंत काम करण्याचा अर्थ असतो की तुम्ही जास्त वेळ कमी योगदान देत आहात. तुम्ही जितके जास्त थकलेले असाल तुमच्या कामाची गुणवत्ता तेवढीच घसरेल आणि तुम्ही जास्त चुका कराल. एक विशिष्ट बिंदूवर तुमची भीतीशी टक्कर होईल आणि संपलेल्या बॅटरीसारखे तुम्ही एक पाऊल पुढे टाकू शकणार नाही. तुमच्या वेगाने काम करा. संपूर्ण दिवसभरात काही ठराविक वेळात तुम्ही तुमच्या सर्वश्रेष्ठ स्तरावर काम करता. तुम्ही ओळखायला पाहिजे की हा वेळ कोणता आहे. तुम्ही स्वतःला शिस्तबद्ध करायला हवं की तुम्ही तुमचे सर्वात महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक काम त्यावेळीच करा जेव्हा तुम्ही तुमच्या या सर्वश्रेष्ठ स्तरावर असाल. रात्रभराच्या झोपेनंतर बहुतांशी लोक सकाळी आपल्या सर्वश्रेष्ठ रूपात असतात. काही लोकांना दुपारी जरा चांगलं वाटतं. काही लोक संध्याकाळी किंवा रात्री उशिरा सर्वात सृजनशील आणि उत्पादक असतात. आळमटळम करण्याचे मुख्य कारण आहे थकवा. कुठल्याही कामास सुरुवात करताना जर तुम्ही थकलेले असाल तर तुमच्या कुठलीही ऊर्जा किंवा उत्साह नसेल तर सकाळच्या वेळी थंड असलेल्या इंजिनाप्रमाणे तुम्हाला काम करण्याची इच्छा होत नाही. जेव्हा तुम्हाला जास्त थकवा जाणवेल आणि तुमच्यावर कामाचे खूप जास्त ओझे असेल किंवा वेळ खूप कमी असेल तर स्वतःला थांबवा आणि फक्त एवढंच म्हणा, मी जेवढे करू शकतो तेवढेच मी करू शकेन. बऱ्याचदा तुमच्या वेळेचा सर्वात जास्त सदुपयोग करणे म्हणजे लवकर घरी जाणे आणि सरळ 10 तासाची झोप घेणे. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे ताजेतवाने होऊन जाल. जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही दुप्पट तिप्पट काम संपवू शकाल आणि ते पण उत्तम गुणवत्तेने. आदल्या रात्री जागून खराब करण्यापेक्षा हे उत्तम. पुरेशी झोप घ्या. अनेक संशोधकांचे म्हणणे आहे की सर्वसाधारण अमेरिकेतील व्यक्ती कामाच्या तुलनेत पुरेशी झोप घेत नाही. लाखो अमेरिकन नागरिक खूप काम करणे आणि खूप कमी झोपण्यामुळे मानसिक अशांततेत काम करत आहेत. तुम्ही करू शकणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे टीव्ही बंद करून दररोज रात्री 10 वाजता झोपी जाणे. दररोज 1 तास जास्तीचे झोपणे देखील तुमचे पूर्ण आयुष्य बदलू शकते. इथे तुमच्यासाठी एक नियम सांगत आहे. प्रत्येक आठवड्यातून एक पूर्ण दिवस संपूर्ण सुट्टी घ्या. या दिवशी ना शनिवार असो किंवा रविवार काही वाचू नका किंवा कोणत्याही पत्रांना उत्तर देऊ नका. कार्यालयाच्याही संपर्कात राहू नका. एकंदर या दिवशी कोणतीही अशी गोष्ट करू नका ज्यामुळे मेंदूवर ताण निर्माण होईल. याऐवजी सिनेमा बघायला जा, व्यायाम करा, आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवा, फिरायला जा किंवा एखाद्या अशा कार्यक्रमात भाग घ्या जो तुमच्या मेंदूला पूर्णपणे ताजेतवाने करेल. ही गोष्ट खरी आहे की बदल देखील आरामा इतकाच चांगला असतो. दरवर्षी नियमितपणे सुट्ट्यामध्ये फिरायला जा. आठवड्याचे शेवटचे दिवस पूर्ण तसेच 1-2 आठवड्याच्या मोठ्या सुट्टीवर पण जा. याने तुम्हाला आराम मिळेल आणि तुम्ही ताजेतवाने होऊन जाल. सुट्ट्या किंवा आरामदायी आठवड्याच्या शेवटानंतर तुम्ही नेहमीच सर्वात जास्त उत्पादक असता. आठवड्यातून 5 दिवस लवकर झोपणे, आठवड्याच्या शेवटी भरपूर झोपणे आणि आठवड्यात एक संपूर्ण दिवस आराम केल्याने तुमच्यामध्ये जास्त ऊर्जा येईल. या अतिरिक्त ऊर्जेमुळे तुम्ही टाळाटाळ करणे टाळू शकता. या कारणामुळे तुम्ही तुमचे प्रमुख काम जास्त वेगाने आणि मोठ्या संकल्पनाने सुरू करू शकाल जे थकलेल्या अवस्थेत
कधीच शक्य होत नाही. आरोग्याचे रक्षण करा. जास्तीचा आराम करण्याव्यतिरिक्त तुमच्या ऊर्जेचा स्तर सर्वात जास्त ठेवण्यासाठी तुमच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत जागरूक राहा. हाय प्रोटीन, लो फॅट आणि लो कार्बोहायड्रेट असलेली न्याहारी घेऊन दिवसाची सुरुवात करा. दुपारच्या जेवणात पोळी व भातासोबत भरपूर सलाड खा. साखर, मीठ, मैदा यांच्यापासून बनलेले पदार्थ आणि मिठाई यापासून दूर राहा. सॉफ्ट ड्रिंक, पेस्ट्रीज आणि आईस्क्रीम खाणे टाळा. असे जेवण घ्या जणू तुम्ही एखाद्या विश्वस्तरीय खेळाडूला स्पर्धेच्या आधी जेवू घालीत आहात, कारण बऱ्याच बाबतीत दररोज काम सुरू करण्याआधी तुम्ही तेच असता. दर आठवड्याला जवळपास 200 मिनिटे व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा, जे तुम्हाला सदृढतेच्या उच्च पातळीवर कायम राहण्याच्या सरासरी मापदंडानुसार असेल. याचा अर्थ आहे दररोज जवळपास 30 मिनिटे तुम्ही कामावर किंवा कामानंतर किंवा आधी पायी चालून असे करू शकता. तुम्ही पोहणे, मशीनवरील व्यायाम, मैदानी खेळ यापैकी काहीही निवडू शकता. फक्त व्यायाम करणे हे तुमच्या दैनंदिनीत ठेवाच असं समजा की व्यायाम म्हणजे तुमची महत्त्वाची बिझनेस मीटिंग आहे. कमी आणि पौष्टिक आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि भरपूर आराम केल्यानंतर तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त आणि उत्तम काम कराल. तेही सहज असेल आणि पूर्वी कधीही नव्हते एवढे जास्त समाधानाने. काम सुरू करण्याआधी तुम्ही जेवढे जास्त ताजेतवाने असाल तेवढेच कमी टाळाटाळ कराल आणि काम पूर्ण करून दुसरे काम संपवण्यासाठी तितकेच जास्त उत्सुक व्हाल. जास्त उत्पादकता, जास्त आनंद आणि प्रत्येक कामामध्ये जास्त यश मिळवण्यासाठी ऊर्जेचा स्तर उत्तम असणे अनिवार्य आहे. रोज सकाळी एक बेडूक गिळा. आपल्या ऊर्जेच्या साधनाचा सध्याचा स्तर आणि आरोग्यासंबंधीचा तुमच्या दैनंदिन सवयी तपासून बघा. आजच स्वतःला पुढील प्रश्न विचारून आरोग्य आणि ऊर्जेचे स्तर उंचावण्याचा संकल्प करा. मी शारीरिकदृष्ट्या असे काय करत आहे जे मी अजून जास्त करायला हवे? मी असे काय करत आहे जे मी कमी करायला हवे? जर मला सर्वोत्तम योगदान द्यायचे असेल तर मी सध्या असे काय करत नाही जे मी सुरू करायला हवे? सध्या मी असे काय करत आहे जे माझ्या आरोग्यास हानिकारक आहे आणि जे मी पूर्णतः थांबवले पाहिजे? 2. कोणतीही एक सवय किंवा वर्तन निवडा जे तुमच्या आरोग्यास किंवा ऊर्जेचा स्तर उत्तम ठेवण्यास तुम्ही ताबडतोब बदलू शकता. ते एक काम तोपर्यंत वारंवार करीत राहा जोपर्यंत ती सवय बनत नाही. नंतर उत्तम बनण्यासाठी दुसरा मार्ग निवडा आणि त्यावर सुरुवात करा. वर दिलेल्या प्रश्नांसाठी तुमचे उत्तर काहीही असो, ताबडतोब अंमलबजावणी करा. प्रकरण 16. कृती करण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करा. जबरदस्त रोमांच, विजय आणि सर्जनात्मक कामाच्या आनंददायी उत्साहामध्येच मनुष्याला उच्च कोटीचे सुख मिळते. अँटोनी डी सेंट एक्युपरी. तुमच्यातील सर्वश्रेष्ठ स्तरावरील योगदान देण्यासाठी तुम्ही स्वतःचे चीअरलीडर, प्रोत्साहक बनायला हवे. तुम्ही स्वतःला प्रशिक्षित करायला हवे आणि तुमच्या खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करण्याची सवय लावायला हवी. तुमच्या जास्तीत जास्त भावना, मग त्या सकारात्मक असो वा नकारात्मक, त्यावरून ठरवते की तुम्ही प्रत्येक मिनिटाला स्वतःशी कसे बोलता. महत्त्वाचं हे नाही की तुमच्यासाठी काय होत आहे, जर महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्याबाबत होणाऱ्या घटनांचे विश्लेषण कसे करता. यानेच मग ते ठरते की तुम्ही त्याविषयी कसे वाटतात. या घटनाविषयी तुमचे विश्लेषण बऱ्याच अंशी असे ठरते की या घटना तुम्हाला प्रेरणादायी ठरतात की खच्ची करतात, तुम्हाला ऊर्जावान बनवतात की तुमची ऊर्जा शोषून घेतात. स्वतःला प्रेरित करत राहण्यासाठी तुम्ही पूर्णपणे आशावादी बनण्याचा संकल्प करायला हवा. आजूबाजूच्या लोकांचे शब्द, कार्य आणि परिस्थितीवर सकारात्मक प्रतिक्रिया देण्याचा निर्णय घ्यायला हवा. तुम्हाला तुमचा मूड आणि भावनावर रोजच्या अपरिहार्य समस्या आणि माघार घेण्याचे परिणाम होऊ न देण्यास शिकायला हवे. आपल्या आंतरिक संवादाला नियंत्रित करा. स्वतःला प्रेरित करणे आणि चिकाटीने काम करण्याच्या दृष्टीने तुमचा स्वतःविषयीच्या आत्मगौरवाचा स्तर, तुम्ही स्वतःवर किती प्रेम करता आणि स्वतःचा किती सन्मान करता, या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. स्वतःचा आत्मगौरव वाढवण्यासाठी तुम्ही दरवेळेस स्वतःशी
सकारात्मकतेने बोललं पाहिजे. साधारण असे बोला, मी स्वतःवर प्रेम करतो, मला मी खूप आवडतो. अशी गोष्ट स्वतःला तोपर्यंत सांगत राहा जोपर्यंत तुम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही आणि उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीसारखे वागायला लागत नाही. स्वतःला प्रेरित अवस्थेत ठेवण्यासाठी आणि शंका किंवा भीतीच्या भावनांपासून मुक्ती मिळण्यासाठी सतत म्हणत राहा, मी हे करू शकतो, मी हे करू शकतो. जेव्हा लोक विचारतात की तुम्ही कसे आहात, तर नेहमी उत्तर द्या, अगदी मजेत. वास्तविक तुम्हाला त्या क्षणी कसे वाटत असो किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काहीही होत असो, नेहमी आनंदी आणि उत्साही राहण्याचा संकल्प करा. जसे व्हिक्टर फ्रॉकलने आपल्या बेस्ट सेलिंग पुस्तक मंस सर्च फॉर मायनिंगमध्ये लिहिलं होतं, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला दृष्टिकोन निवडणे हे मनुष्याचे शेवटचे स्वातंत्र्य आहे. स्वतःच्या समस्येविषयी तक्रार करणे सोडून द्या आणि स्वतःपुरतेच मर्यादित ठेवा. सुप्रसिद्ध हास्यवक्ते अँड फॉर्मन म्हणतात, आपल्या समस्या दुसऱ्यांना कधीच सांगू नयेत, कारण की 80% लोकांना तर त्याची पर्वाच नसते आणि बाकी 20% लोक हे ऐकून आनंदी होतात की तुम्ही समस्यासाठी झुंज देत आहात. सकारात्मक मानसिक दृष्टिकोन विकसित करा. पेनिन्सुला युनिव्हर्सिटीमध्ये मार्टिन सेल्समनने 22 वर्षापर्यंतच्या केलेल्या अभ्यासाचा सारांश लेनार्ड ऑप्टिमिझम या आपल्या पुस्तकात मांडला. त्यामध्ये त्याने मांडलं की आशावादच तो सर्वात महत्त्वपूर्ण गुण आहे जो तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक यश आणि आनंदासाठी विकसित करू शकता. आशावादी लोक जवळपास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात जास्त प्रभावी असल्याचे दिसून येते. आशावादी व्यक्तीचे 4 प्रमुख स्वभाव असतात जे सराव आणि प्रयत्नांनी आत्मसात केले जाऊ शकतात. सर्वप्रथम तर आशावादी व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत चांगुलपणाचा शोध घेत असते. काहीही गडबड झाली तरी ते नेहमी त्यामध्ये काही ना काही चांगली किंवा लाभदायी गोष्ट शोधत राहते. यात आश्चर्य काहीच नाही की त्यांना नेहमीच काहीतरी चांगले मिळते देखील. दुसरे, आशावादी व्यक्ती नेहमी प्रत्येक समस्येतून आणि किंवा अपयशातून काहीतरी मौल्यवान धडा घेतात. त्याचा यावर विश्वास असतो की समस्या या कामात अडथळा निर्माण करण्यासाठी आलेल्या नसून काहीतरी मौल्यवान धडा शिकवण्यासाठी आल्या आहेत. यातून आपण शिकत शिकत आपला विकास केला पाहिजे असा विश्वास त्या बाळगतात आणि असा धडा शोधण्यासाठी ते संकल्प देखील करतात. तिसरे, आशावादी व्यक्ती नेहमी प्रत्येक समस्येवर उत्तर शोधित असतात. जेव्हा जीवनात विस्कळीतपणा येतो, काही चुकीचं घडतं, तेव्हा कुणावर दोषारोपण किंवा तक्रार करण्याऐवजी ते कर्मकेंद्रित होतात. त्यांचे प्रश्न असतात, यावर तोडगा काय, सध्या आपण काय केलं पाहिजे, त्यानंतरचं पुढचं पाऊल काय असायला हवे. चौथे, आशावादी व्यक्ती सतत आपल्या ध्येयाविषयी विचार करतात आणि त्याविषयी बोलतात. त्यांना काय हवे आहे आणि ते कसे मिळवावे याविषयी ते विचार करीत असतात. ते भूतकाळात रमत नाहीत किंवा ते हा विचार करीत नाहीत की आपण कुठून आलो आहोत. त्याऐवजी ते भविष्याचा विचार करतात आणि त्याविषयी बोलतात की त्यांना कुठे पोहोचायचे आहे. ते मागे वळून बघण्याऐवजी नेहमी पुढे बघतात. जेव्हा तुम्ही सतत आपल्या ध्येयाचे आणि आदर्शाचे चित्र रंगवत असता आणि स्वतःशी सकारात्मकतेने बोलत असता, तेव्हा तुम्ही जास्त एकाग्र होऊन शकता आणि स्वतःला ऊर्जेने भरून टाकता. तुमचा आत्मविश्वास आणि सृजनशीलता वाढते. तुमच्यातील स्वनियंत्रण आणि स्वसामर्थ्याची जाणीव प्रबळ होते. तुम्ही जितके जास्त प्रेरित आणि सकारात्मक व्हाल, काम सुरू करण्यासाठी तुम्हाला तितके जास्त उत्सुक व्हाल आणि ध्येयपूर्तीसाठी जास्त प्रयत्नशील राहाल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. 1. आपल्या विचारावर नियंत्रण ठेवा. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या विचार जास्तीत जास्त करता तसेच तुम्ही बनता. आधी खात्री करून घ्या की तुम्हाला जे हवं आहे तुम्ही त्याचाच विचार करीत आहात आणि त्याविषयी बोलत आहात. तुम्हाला जे नको आहे त्याविषयी नाही. 2. तुमच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक घटनेसाठी मी स्वतःच जबाबदार आहे अशी स्वतःची संपूर्ण जबाबदारी स्वीकारा. जबाबदारी घेताना मन पूर्णपणे सकारात्मक ठेवा. कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्यांना दोष देऊ नका, तक्रार करू नका किंवा दुसऱ्यांविषयी वाईट बोलू नका. सबबी सांगण्याऐवजी प्रगती करण्याचा संकल्प करा. आपले विचार आणि ऊर्जा भविष्याकडे केंद्रित करा. इतर गोष्टींना सोडून द्या. फक्त जीवनाला उत्तम बनवण्यासाठी तुम्ही या क्षणी काय करू शकता त्यावरच लक्ष केंद्रित करा. प्रकरण 17. तंत्रज्ञानामुळे वेळ वाया घालवू नका.
फक्त गती वाढवण्यापेक्षा आयुष्यात अजून खूप काही आहे. महात्मा गांधी. तंत्रज्ञानाचा ज्ञान तुमच्या सर्वात चांगला मित्र ठरू शकतो किंवा वाईटाला वाईट शत्रूही. 21व्या शतकात आपल्यावर चारी बाजूंनी माहितीचा वर्षाव होत आहे. अनेक वैयक्तिक आयुष्यात आणि व्यावसायिक जीवनातही प्रत्येक ठिकाणी इतर लोकांशी संवाद साधण्याची अनिवार्य गरज भासत असते. अखंड संवाद करण्याची जोडलेली असल्याची ही प्रबळ इच्छा, ज्यामध्ये मोबाईल, ब्लॅकबेरी, पर्सनल डिजिटल ॲसेट्स, इंटरनेट आणि मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायझर सारखी उपकरणे लोकांना मानसिकरित्या श्वासही घेऊ देत नाहीत. आपल्याकडे 2 मिनिट थांबायला, गुलाबाचा सुगंध घ्यायला आणि आपले विचार गोळा करायला देखील वेळ नाही. आपल्याकडे पर्याय आहेत. असे असेल तरी देखील माहितीच्या स्फोटातील युगात देखील अनेक शक्तिशाली, कष्टाळू आणि उच्च उत्पादक लोक तंत्रज्ञानाचे गुलाब बनलेले नाहीत. त्यांचे आयुष्य बऱ्याच अंशी त्यांच्या नियंत्रणाखाली असल्याचे दिसते. बिल ग्रॉस एक संचय व्यवस्थापक आहेत. यांच्यावर $600 बिलियन जास्त फिक्स इन्कम फंड्स आणि बॉन्ड्सच्या नियोजनाची जबाबदारी आहे. ते एकाग्रता वाढवण्यासाठी नियमितपणे व्यायाम आणि ध्यान करतात. या दरम्यान ते तंत्रज्ञानाचा थोडाफारही वापर करीत नाहीत. ते आपले फोन बंद करतात आणि व्यायामाला सुरुवात करतात. त्याच्या या वेळात असे लोक अडथळा निर्माण करू शकत नाहीत. ज्यांना संपर्कात राहायचा जरा जास्तच गरज भासते आणि त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांनी आजपर्यंत कधीच कोणतेही महत्त्वपूर्ण संदेश गमावला नाही. शांत राहून, डोके ठिकाणावर ठेवून सर्वश्रेष्ठ स्तरावर योगदान देण्यासाठी तुम्हाला नियमितपणे तंत्रज्ञान आणि साधनांपासून दूर राहण्याची गरज असते. जर तुम्ही बेसावध राहिलात तर ते तुमच्या आयुष्यावर स्वार होण्याची शक्यता असते. अधीन होऊ नका. काही दिवसांपूर्वी मी वॉशिंग्टनमधील व्यवसायातील उच्चपदस्थ व्यक्तीसोबत दुपारचे जेवण करीत होतो. जेवणापूर्वी आयोजकांपैकी एकाने उठून एक छोटीशी प्रार्थना म्हटली. प्रत्येकाने डोळे बंद ठेवून मान झुकून प्रार्थना केली. प्रार्थना संपताच जेवण सुरू झालं. असं वाटलं होतं जणू काही त्या प्रार्थनेचा माझ्या टेबलावर बसलेल्या 8 पैकी 4-5 लोकांवर चांगलाच प्रभाव पडला होता. जेवण वाढलं गेल्यानंतरही त्यांची मान खालीच होती आणि हात मांडीवरच होते. क्वचितच ते दिवसभरातील गहन प्रश्नावरील खोलावर विचारात गढून गेले असावेत. मग मला कळलं की ते प्रार्थना करीतच नव्हते. ते तर मोबाईलमध्ये बुडालेले आहेत. ते ईमेल पाठवित होते आणि आपल्या छोट्याशा कीबोर्डमध्ये असे गुंतले होते जणू काही एखादा किशोरवयीन मुलगा व्हिडिओ गेम खेळण्यात व्यस्त आहे. त्यांना आजूबाजूच्या जगाची जाणीव देखील नव्हती. ते तर फक्त संदेश पाठवण्यात आणि घेण्यात बुडलेले होते. त्यापैकी बरेचसे संदेश तर तिथे बसलेल्या व्यक्तीसाठीच होते. ते सगळे तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकलेले होते. खरे तर ते सूचनेचे आदानप्रदान करण्याच्या सागराच्या तळाशी गेले होते, ज्यात ते बुडाले होते. तंत्रज्ञान तुमचा मित्र आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उद्देश बऱ्याच मर्यादेत प्रत्येक प्रकारच्या माहितीची गती, कार्यकुशलता आणि स्पष्टतेला वाढवणे हा आहे. तंत्रज्ञानाचा उद्देश आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला मदत करणे हा आहे. ते आपले प्रमुख काम वेगाने संपवण्यात आपली मदत करते. तंत्रज्ञान आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लोकांशी संवाद साधण्याचे काम पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि अधिक कार्यकुशलतेने करण्यास मदत करते. पण आपण लवकरच संवाद साधण्याच्या उपकरणाच्या आहारी जाऊ शकतो. लोक सकाळी उठताच ताबडतोब बघतात की कोणी फोन केला होता का, कुणाची व्हॉईसमेल मेसेज आला आहे का. यानंतर ते कम्प्युटरकडे धाव घेतात आणि रात्रीतून कुणी ईमेल केला का हे बघतात. ते ऑफिसमध्ये फोन करून माहिती घेतात की मागील काही तासामध्ये कुणी असे काही म्हटले की केले का, ज्याविषयी त्यांना माहिती होणे आवश्यक आहे. ते दर 5-6 मिनिटांनंतर आपले मायक्रोसॉफ्ट कॅलेंडर, पर्सनल डिजिटल ॲसेट्स, ब्लॅकबेरी यंत्र आणि इतर संवादन यंत्राची पाहणी करून खात्री करतात यांच्याकडून एखादा संदेश मिळायचा राहिला तर नाही ना. हे हाताबाहेर जायच्या आधी थांबवायला हवे. आपला वेळ परत घ्या. माझ्या एका ग्राहकाचे वितरक
29 राज्यात पसरलेले आहेत. ते कम्प्युटरशी बांधलेले आहेत असे त्यांना वाटायचे. ते दररोज कित्येक तासापर्यंत ईमेल पाठवीत आणि वाचत राहायचे. ते त्यांच्या कम्प्युटरवर जितका जास्त वेळ द्यायचे तितकेच त्यांचे महत्त्वपूर्ण काम कमी पूर्ण होऊ शकायचे. अर्धवट कामामुळे जो तणाव निर्माण व्हायचा तो एखाद्या हिमनगासारखा त्यांच्या डोक्यावर लटकत राहायचा. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व, आरोग्य आणि झोपेवर परिणाम होऊ लागले. आम्ही त्यांना 80-20चा नियम शिकवला आणि हेही शिकवलं की हा ईमेलसाठी कसा वापरायचा. त्यांच्याकडे येणारे 80% ईमेल महत्त्वहीन असायचे, उघडण्याची गरज नसायची. यांना तर ताबडतोब डिलीट करायला हवे होते. उरलेल्या 20%पैकी फक्त 20%च म्हणजे खरं तर 4% ईमेल्स काही महत्त्वाची माहिती असायची. उरलेल्या 16%कडे दुर्लक्ष केले जाऊ शकले असते किंवा ॲक्शन फोल्डरमध्ये टाकले जाऊ शकले असते, जिथे त्याच्याबरोबर एका वेळी एक असे करून काम करता येऊ शकले असते. प्रमाणित करा आणि काम सोपवा. माझ्या क्लायंटला असं वाटायचं की इतर कुणामध्येही त्याच्या ईमेलची छाननी करण्याची क्षमता नाही. याच कारणामुळे किती वेळ लागला तरी तो दररोज 300पेक्षा जास्त ईमेल स्वतःच वाचायचा. आम्ही त्याला पटवून दिले की त्याने त्याच्या सहाय्यकावर हे काम सोपवावे. त्याला त्याचे प्रशिक्षण द्यावे की कोणते ईमेल महत्त्वाचे असतात आणि कोणते नाहीत, आणि सर्वसाधारण प्रश्न आणि विनंतीला कसे उत्तर द्यावे. तो हे बघून थक्क झाला की फक्त 2 तासात सहाय्यकाने त्याविषयी व्यवस्थित शिकून घेतले आणि त्याचे ईमेल अकाउंट ती उत्तमरित्या सांभाळू लागली. त्यानंतर ती दररोज सकाळी आल्यानंतर निरुपयोगी 80% ईमेल डिलीट करायची. मग ती महत्त्वाची ईमेल एका वेगळ्या फोल्डरमध्ये टाकायची, ज्यामध्ये तिच्या साहेबांना काही महत्त्वाची कामे करायची विनंती केलेली असायची. जर एखादा ईमेलविषयी तिला शंका आली तर ती त्याला एक प्रोसेस फोल्डरमधून टाकून घ्यायची, म्हणजे तिचे साहेब त्याच्या सवडीने ते बघू शकतील. पुढच्या भेटीत त्या क्लायंटने मला सांगितले की त्याने या अभ्यासाच्या परिमाणाची मोजणी करून हा हिशोब काढला की आता दर आठवड्यात त्याचे 23 तास वाचत आहेत, ज्यामध्ये तो त्याची सर्व बेडकं गिळू शकतो आणि आपलं सर्वात महत्त्वपूर्ण काम संपवू शकतो. या उपायामुळे त्याच्या आयुष्यातच बदलले. त्याचा तणावाचा स्तर खूप कमी झाला. त्यामुळे परिणामतः त्याचे आयुष्य सुधारले, ऊर्जेचा स्तर उंचावला आणि तो जास्त शांत आणि सकारात्मक झाला. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. जर तुम्हाला दर आठवड्यात 23 जास्तचे तास मिळाले तर तुमचे आयुष्य कसे बदलेल, ज्यामध्ये तुम्ही विचार करू शकाल, नियोजन करू शकाल, महत्त्वाच्या सहकार्याशी बोलू शकाल किंवा आपल्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकाल. गुलाम बनायला नकार द्या. फॉर्च्यून नियतकालिकाच्या एका पत्रकाराने काही दिवसापूर्वी लिहिले होते की जेव्हा मी 2 आठवड्याच्या सुट्टीनंतर ऑफिसला परतलो तेव्हा 700हून अधिक ईमेल्स माझी वाट बघत होते. मला याची जाणीव झाली की या सर्वांना उत्तर देण्यासाठी आठवडा लागेल. त्यामुळे दरम्यान तो आपल्या टेबलावरील इतर प्रोजेक्ट्सवर काम करू शकणार नाही. एक दीर्घ श्वास घेऊन आयुष्यात पहिल्यांदा त्याने डिलीट ऑल बटन दाबून 700 ईमेलला नेहमीसाठी संपवले. मग तो त्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त झाला जे खरोखरच त्याच्यासाठी व कंपनीसाठी खूप महत्त्वपूर्ण होते. त्याचे स्पष्टीकरण साधे होते. मला याची जाणीव झाली आहे की कुणी मला ईमेल पाठवण्याचा अर्थ हा नाही की त्यांना माझ्या आयुष्यातल्या एखाद्या तुकड्यावर ताबा मिळवला आहे आणि मला त्याचे उत्तर आत्ता किंवा नंतर कुठल्याही परिस्थितीत द्यावेच लागेल. आणि त्याशिवाय मला असेही वाटले की जर एखादा ईमेल खरोखरच महत्त्वाचा असेल तर तो पाठवणारा परत ईमेल पाठवेल. आणि अगदी तसेच झाले. मालक नाही नोकर. आपल्या व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात छोट्या बाबीचा खूप मोठा फरक निर्माण करतात. त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला स्वतःला शिस्तबद्ध करावे लागेल. म्हणजे तुम्ही तंत्रज्ञानाला आपले मालक नाही तर सेवक मानाल. तंत्रज्ञान तुम्हाला मदत करण्यासाठी आहे, अडथळे आणण्यासाठी नव्हे. तंत्रज्ञानाचा उद्देश गुंतागुंत, गोंधळ आणि तणाव निर्माण करणे नाही. याचा उद्देश तर आपल्या जीवनाला सोपे आणि सहज बनवणे आहे. तंत्रज्ञानाला हाताळण्याचा एक खूप चांगला नियम फक्त त्यांना बंद ठेवणे आहे. सकाळी उठताच कुठलाही संवाद यंत्र चालू करण्याच्या इच्छेच्या विरुद्ध करा. रेडिओ बंद राहू द्या
आपला मोबाईल बंद राहू द्या, कम्प्युटर बंद राहू द्या. जोपर्यंत तुम्ही संपूर्ण दिवसभराची योजना बनवून कामामध्ये सुसंगत आणत नाहीत, तोपर्यंत उपकरणाशी जोडले जाऊ नका. तुमच्या आयुष्यात जाणीवपूर्वक शांतता प्रस्थापित करा, जी भंग करून एखादी वस्तू किंवा व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. नियमितपणे थांबण्याची आणि शांतता अनुभवण्याची स्वतःवरची जबरदस्ती करून आपली आंतरिक शांती कायम ठेवा. अनेकदा जास्त महत्त्वाची कामे करण्यासाठी तुम्हाला कमी महत्त्वाचं काम सोडावी लागतात. स्वतःला विचारत राहा, इथे महत्त्वाचं काय आहे? तुमच्यासाठी कामामध्ये काय मिळवणं महत्त्वाचं आहे? तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय महत्त्वाचं आहे? जर तुम्ही फक्त 1-2 कृती करू शकता, तर त्या कोणत्या असतील? सतत संपर्क आवश्यक नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एक दिवस, एक आठवडा किंवा 1 महिन्यासाठी सुट्टीवर जाता किंवा व्यवसायापासून दूर जाता किंवा संवाद यंत्रे जोडले न गेल्यामुळे संपर्कात नसता, तरी त्यामुळे काहीही होत नाही. तुम्ही संपर्कात असा किंवा नसा, हे जग उत्तम प्रकारे चालत राहते. समस्या सुटतात, उत्तरे शोधली जातात, काम पूर्ण होते आणि आयुष्य नदीसारखे प्रवाहित होते. कमी कामे इतकी महत्त्वाची असतात की ती थांबणे शक्य नसते. लोक माझ्या सेमिनार्समध्ये नेहमी मला विचारतात, तुम्हाला वर्तमानपत्र वाचून, टी व्ही बघून, रेडिओ ऐकून ताज्या बातम्या जाणून घेणे गरजेचे वाटत नाही का? मी त्यांना सांगतो, जर त्या बातम्या खरोखरच महत्त्वाच्या असतील तर कुणी ना कुणी तुम्हाला सांगेलच. जर घर, ऑफिस, देश किंवा जगात एखादी महत्त्वपूर्ण घटना घडली आहे, तर इतर कोणी तुमच्यासाठी तासनतास त्या बातम्या बघेल आणि संधी मिळताच ताबडतोब तुम्हाला सांगेल. बरेच लोक वर्तमानपत्र बंद करतात, टी व्हीवर बातम्या बघणे सोडून देतात आणि रेडिओ ऐकणेही बंद करतात. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की तरी देखील सर्वात महत्त्वाच्या विषयातील त्यांचे ज्ञान चांगले असते. कुणी ना कुणी नेहमी त्यांना नवीन माहिती देत राहतो. तुम्ही देखील असेच करायला हवे. रोज सकाळी बेडूक गिळून घ्या. आजच तुमच्या दैनंदिन कामकाजात शांततेचा कालखंड निर्माण करण्याचा संकल्प करा. सकाळ संध्याकाळ 1 तासासाठी सर्व संवाद यंत्रे आणि टेक्नॉलॉजीज बंद करा. यामुळे जे होईल ते बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. काहीच होणार नाही. 2. प्रत्येक आठवड्यात एक टेक्नॉलॉजी विरहित पूर्ण दिवस घालवण्याचा संकल्प करा. यामध्ये तुम्ही तुमच्या कम्प्युटरला हात लावणार नाही, तुमचा ब्लॅकबेरी तपासणार नाही किंवा टेक्नॉलॉजीच्या जगाशी संपर्क करण्याचा कोणतेही प्रयत्न करणार नाही. आवाजाशिवाय, कोणत्याही संपर्काशिवाय रात्रीपर्यंत तुमचे डोके शांत आणि रिकामे होईल. तुमच्या मानसिक बॅटरीला रिचार्ज होण्यासाठी वेळ दिल्याने आणि संवादाच्या अनंत उपकरणापासून मुक्ती मिळाल्याने तुम्ही जास्ती शांत, जागरूक आणि चौकस व्हाल. प्रकरण 18. कामाचे तुकड्यामध्ये विभाजन करा. सुरुवातीला सवय एक अदृश्य दोऱ्यासारखी असते, पण जेव्हा जेव्हा आपण या कामाची पुनरावृत्ती करतो, तेव्हा आपण त्यामध्ये अजून एक तंतू जोडून दोराला मजबूत करून घेतो आणि ते तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत सवय जाड दोरखंड बनून आपल्याला विचार आणि कामांना घट्ट आवळून जखडून घेत नाही. ओरिसन स्वेट मार्टिन. मोठ्या आणि महत्त्वपूर्ण कामामध्ये टाळाटाळ करण्याची एक महत्त्वाचं कारण हे आहे की जेव्हा तुम्ही ती पहिल्यांदा करायला घेता, तेव्हा ती खूप मोठी आणि भीतीदायक भासतात. यासाठी तुम्ही एका पद्धतीचा वापर करू शकता. सलामी स्लाइड्स तुकडे पद्धतीचा वापर करून मोठ्या कामाचे तुकडे करून छोटे करा. या पद्धतीमध्ये तुम्ही मोठ्या कामाचे बारकाईने निरीक्षण करता आणि सध्या तरी कामाचे फक्त एकच तुकडा संपवण्याचा निर्णय घेता. ते तसेच आहे जसे की एका वेळी सलामी रोलचा एक तुकडा खाणे किंवा एक वेळी हत्तीचा एक घास खाणे. मानसिकरित्या देखील तुम्हाला पूर्ण कामाऐवजी त्याच्या एका छोट्या तुकड्यावर काम करणे जास्त सोपे वाटेल. बऱ्याचदा जेव्हा तुम्ही काम सुरू करू टाकता आणि कामाचा एक भाग पूर्ण करून घेता, तेव्हा तुम्हाला कामाचा दुसरा भागही पूर्ण करण्याची इच्छा होते. असे केल्याने लवकरच तुम्हाला जाणवेल की तुम्ही एका वेळी कामाचा एक भाग संपवित आहात आणि तुम्हाला कळण्या अगोदरच काम पूर्ण होऊन जाईल. काम पूर्ण करण्याची अनिवार्यता विकसित करा. लक्षात ठेवण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुमच्या आत पूर्णतेची इच्छा खोलवर रुजलेली आहे. याला बऱ्याचदा पूर्णतेची अनिवार्यता पण म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणतेही काम सुरू
आणि पूर्ण करता तेव्हा वास्तविकपणे जास्त आनंदी आणि शक्तिशाली असल्याचे तुम्हाला जाणवते. तुम्ही एखादे काम किंवा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची अचेतन मनाची खोलवरची गरज पूर्ण करता. पूर्णतेची ही जाणीव तुम्हाला पुढचे काम किंवा प्रकल्प सुरू करण्यास आणि मग ते पूर्ण होईपर्यंत चिकाटीने काम करण्यास प्रोत्साहित करते. आधी सांगितल्याप्रमाणे पूर्णतेची ही जाणीव तुमच्या मेंदूतील एंडोर्फिन्स ग्रंथींना प्रभावित करते. पूर्ण केलेले काम जितके मोठे असेल तितके तुम्हाला जास्त चांगले वाटेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही जेवढे मोठे बेडू गिळाल तुम्हाला शक्ती आणि ऊर्जेचे तेवढाच जबरदस्त अनुभव होईल. जेव्हा तुम्ही कामाचा एखादा छोटा तुकडा सुरू आणि पूर्ण करता तेव्हा तुम्ही दुसरा भाग करण्यासाठी प्रेरित होता. मग अजून एक करत बरेच करीत राहता. पुढच्या दिशेने पडणारे प्रत्येक पाऊल तुम्हाला ऊर्जा पुरवते. लवकरच तुम्ही एक आंतरिक प्रेरणा विकसित करता जी तुम्हाला चिकाटीने काम पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते. ही पूर्णता तुम्हाला यशाशी जोडलेला आनंद आणि समाधानाची भावना देते. आपल्या कामाचे स्विस चीज करा. स्वतःला पुढे नेण्यासाठी तुम्हाला अजून एक पद्धतीचा वापर करू शकता जिला काम करण्याची स्विस चीज पद्धत म्हटली जाते. या पद्धतीमध्ये जसं चीजच्या एका तुकड्याला छिद्र पाडलं जातं तसं कामाला पंच करून एक छिद्र पाडलं जातं. स्विस चीज पद्धतीच्या एखाद्या कामामध्ये वापर करण्याचा अर्थ हा आहे की तुम्हाला ते काम एका विशिष्ट वेळेत करण्याचा संकल्प करता. हा 5-10 मिनिटा एवढा कमी वेळ देखील असू शकतो. त्यानंतर तुम्ही ते काम बंद करून टाका आणि दुसरं काहीतरी करा. तुम्ही तुमच्या बेडकाचा फक्त एक घास घ्या आणि मग आराम करा आणि एखादे दुसरे काम करा. ही पद्धत देखील सलामी स्लाइस पद्धती एवढीच प्रभावी आहे. एकदा तुम्ही काम सुरू केलं की तुमच्यामध्ये वेगाची भावना येते. तुम्ही ऊर्जेने भरपूर आणि उत्साही बनता. तुम्ही काम पूर्ण होईपर्यंत ते चालू ठेवण्यासाठी प्रेरित आणि उत्साही बनता. तुम्ही एखादं काम पहिल्यांदा करीत असाल आणि तुम्हाला त्याची भीती वाटत असेल तर त्यावर सलामी स्लाइड्स, स्विस चीज किंवा इतर पद्धतीचा वापर करायला हवा. या दोन्ही पद्धती टाळाटाळ सोडण्यासाठी तुमची इतकी मदत करतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. माझे अनेक मित्र बेस्ट सेलिंग लेखक बनले आहेत. त्यांनी हे कसं केलं? त्यांनी संकल्प केला होता की जोपर्यंत पुस्तक लिहून होत नाही तोपर्यंत दररोज फक्त एक पान किंवा एखादा परिच्छेद लिहितील. तुम्ही देखील असंच करू शकता. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. सलामी स्लाइड्स किंवा स्विस चीज पद्धतीनुसार काम करायला ताबडतोब सुरुवात करा. जर तुम्ही एखाद्या मोठ्या किचकट आणि बहुआयामी कामाला टाळत असाल तर या पद्धतीच्या आधारे ते सुरू करा. 2. कर्मकेंद्रित बना. उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीचा एक साधारण गुण हा आहे की ते जेव्हाही एखाद्या चांगला विचार ऐकतात तेव्हा ताबडतोब आचरणात आणायला सुरुवात करतात. परिणाम हा होतो की ते जास्त शिकतात, वेगाने शिकतात आणि जास्त चांगले परिणाम मिळवतात. उशिरा सुरू करू नका, आजच करून बघा. प्रकरण 19. वेळेचे मोठे भाग निर्माण करा. ठराविक ध्येयावर आपले संपूर्ण ऊर्जा केंद्रित केल्याने तुमच्या आयुष्यात जेवढी ऊर्जा येते तेवढी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने येत नाही. निडो क्युबिन. तुम्ही जे सर्वात महत्त्वपूर्ण काम करता त्यापैकी जास्त कामांना पूर्ण करण्यासाठी वेळेच्या मोठ्या अखंड कालखंडाची गरज असते. अधिक उत्पादकता आणि मौल्यवान असलेल्या या कालखंडांना बनविणे आणि त्याचा वापर करण्याची योग्यता तुमच्या कामधंद्यात आणि आयुष्यात महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. यशस्वी विक्री अधिकारी फोन करण्यासाठी एक विशिष्ट वेळ राखून ठेवतात. या नावाढत्या कामात टाळाटाळ करणे किंवा उशीर करण्यापेक्षा ते संकल्प करतात की ते तासभर फोन करतील, साधारणतः सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत. मग ते या संकल्पावर काम करण्यासाठी स्वतःला शिस्तबद्ध करतात. अनेक बिझनेस एक्झिक्युटिव्स दररोज आपल्या विशिष्ट वेळ बाजूला काढून ठेवतात. यामध्ये ते ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी सरळ त्याला फोन करतात किंवा फोन किंवा पत्रांना उत्तर देतात. काही लोक दररोज व्यायामासाठी अर्धा ते 1 तासाचा निश्चित वेळ ठरवून टाकतात. काही लोक रोज झोपण्याआधी दररोज रात्री 15 मिनिटांपर्यंत उत्तमोत्तम पुस्तके वाचतात. अशा प्रकारे वर्षाअखेर त्यांची असंख्य उत्तमोत्तम पुस्तके वाचून होतात.
वेळापत्रकानुसार दिनचर्येची विभागणी करा. ठराविक वेळेत काम करण्याच्या या पद्धतीत यशाची अनेक गुपिते आहेत. तुम्ही तुमच्या दिवसाची योजना आधीपासून बनवून घ्या आणि एखाद्या खास कामासाठी एक निश्चित वेळ ठरवून द्या. स्वतः सोबतच काम करण्याची अपॉइंटमेंट ठरवून घ्या आणि मग ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला कटिबद्ध करा. महत्त्वपूर्ण काम सुरू किंवा पूर्ण करण्यासाठी 30, 60 किंवा 90 मिनिटाचा वेगळा भाग राखून ठेवा. अनेक उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्ती दिवसभरासाठी आधीपासून नियोजित वेळ राखून काम करण्याची योजना आखतात. हे लोक आपल्या व्यावसायिक जीवनात एक वेळी एक महत्त्वपूर्ण परिणाम मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे ते जास्त उत्पादक बनतात आणि शेवटी ते सामान्य व्यक्तीपेक्षा दुप्पट, तिप्पट, पाचपट निर्माण करतात. टाईम प्लॅनरचा वापर करा. टाईम प्लॅनरमध्ये दररोज तास आणि मिनिटाची योजना बनवली जाऊ शकते. हे वैयक्तिक उत्पादकतेसाठी असलेल्या सर्वात शक्तिशाली साधनांपैकी एक आहे. या आधारे तुम्ही बघू शकता की एकाग्रचित्तेने काम करण्यासाठी वेळेचे मोठे कालखंड कोठे निर्माण केले जाऊ शकतात. काम करताना फोन बंद करून ठेवा. सगळ्या अडथळ्यांना दूर सारा आणि न थांबता काम करीत राहा. काम करण्याची एक उत्तम सवय म्हणजे पहाटे लवकर उठा आणि घरी कित्येक तास काम करा. व्यस्त कार्यालयाच्या तुलनेत तुम्ही अशा रीतीने 3 पट जास्त काम संपवू शकता, कारण कार्यालयात तुम्ही अनेक व्यक्तींना घेरलेले असते आणि तुमच्यावर फोन कॉलचा माराही होत असतो. प्रत्येक मिनिटाला महत्त्वपूर्ण बनवा. विमान प्रवास करताना तुम्ही विमानात तुमचे कार्यालय बनवू शकता. अट ही आहे की तुम्ही प्रवासाला निघण्याआधी तुमच्या कामाची योजना बनवून घ्या. जेव्हा वाहन चालू असते तेव्हा तुम्ही संपूर्ण प्रवासभर न थांबता काम करू शकता. तुम्ही हे बघून आश्चर्यचकित व्हाल की तुमचे मोठे काम संपले आहे, कारण प्रवासामध्ये तुम्ही कुठल्याही अडथळ्याशिवाय न थांबता हे काम करू शकता. उत्कृष्ट योगदान आणि उत्पादकतेचे एक गुपित हे आहे की प्रत्येक मिनिटाला महत्त्वपूर्ण बनवा. जास्त मोठ्या कामातील छोट्या तुकड्यांना पूर्ण करण्यासाठी प्रवासातील वेळेचा वापर करा, ज्याला बऱ्याचदा वेळेची देणगीही म्हटलं जातं. नेहमी लक्षात ठेवा, पिरॅमिड एक वेळेस एक दगड ठेवून बनलेले होते. महान जीवन आणि किंवा करिअर एक वेळी एक काम आणि बऱ्याचदा कामातील एका भागापासून बनते. वेळ व्यवस्थापनात तुमची जबाबदारी ही आहे की तुम्ही जाणीवपूर्वक आणि सृजनशीलतेने वेळेचे ठराविक भाग पाडा, जे तुम्हाला तुमची महत्त्वाची काम वेळेत आणि उत्कृष्टपणे पार पाडायला मदत करतील. रोज सकाळी बेडूक गिळून घ्या. एक सतत अशा पद्धती शोधा ज्याने तुम्ही वेळेचे मोठे भाग वाचू शकाल, राखून ठेवू शकाल, एकत्रित करू शकाल. याचा वापर अशी महत्त्वपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी करा ज्यांचे सर्वात महत्त्वपूर्ण परिणाम दीर्घकाळापर्यंत होतील. 2. प्रत्येक मिनिटाला महत्त्वपूर्ण बना. आधीपासून आपल्या कामाची योजना बनवून आणि तयारी करून न थांबता इतर अडथळ्याशिवाय काम करा. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही जबाबदार आहात त्या सर्वात महत्त्वपूर्ण परिणामावर लक्ष केंद्रित करा. प्रकरण 20. स्वतःमध्ये तत्परतेची जाणीव निर्माण करा. वाट बघू नका. वेळ कधीच अगदी बरोबर नसते. तुम्ही जिथे आहात तिथून सुरू करा. तुमच्याकडे जी साधने आहेत त्याच्या आधारे काम करा. तुम्ही जसे पुढे जाल तसे आपोआपच तुम्हाला उत्तम साधनं मिळत जातील. नेपोलियन हिल. उत्तम योगदान देणाऱ्या व्यक्तीचा सर्वात उल्लेखनीय गुण कदाचित कर्मकेंद्रित होणे हा आहे. त्यांना त्यांच्या प्रमुख कामामध्ये पूर्ण करण्याची घाई असते. जास्त उत्पादक लोक विचार करणे, योजना आखणे आणि प्राधान्यक्रम ठरवणे यासाठी वेळ काढतात. मग ते वेगाने काम सुरू करतात आणि संपूर्ण ऊर्जेने आपले ध्येय आणि संकल्पनेच्या दिशेने पुढे जाऊ लागतात. ते सतत आणि निरंतर काम करतात. परिणामतः ज्या वेळेत सामान्य व्यक्ती सामाजिक संबंध, गप्पा आणि कमी महत्त्वाची गोष्ट करण्यात वेळ घालवतात, ते तेवढ्याच वेळेत खूप जास्त काम संपवतात. प्रवाहामध्ये सामील व्हा. जेव्हा तुम्ही तुमच्या अत्यंत महत्त्वाच्या कामातील सर्वात महत्त्वाच्या भागावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून सतत कार्यरत असता, तेव्हा तुम्ही खरं तर एक अद्भुत मानसिक अवस्थेत पोहोचता, ज्याला प्रवाह म्हटलं जातं. जवळपास प्रत्येक व्यक्तीने याचा कधी ना कधी अनुभव घेतलाच असेल. जेव्हा तुम्ही या मानसिक अवस्थेमध्ये असता तेव्हा योगदान आणि उत्पादकतेची सर्वोच्च अवस्था असते. खरं तर यशस्वी व्यक्ती त्या असतात ज्या अन्य व्यक्तीपेक्षा ही अवस्था जास्त वेळ अनुभवू शकतात. तेव्हा तुमच्या मनात आणि भावनांमध्ये
भावनांमध्ये काही चमत्कारिक बदल जाणवतात. तुम्हाला प्रसन्न आणि निर्मळ असल्यासारखे जाणवते. तुमचे प्रत्येक काम कमी श्रमात आणि अचूकपणे होते. तुम्ही आनंदी आणि ऊर्जेने भारित झाल्याचे जाणवते. तुम्हाला शांती आणि वाढलेल्या कार्यक्षमतेची जबरदस्त जाणीव होते. प्रवाहाच्या अवस्थेविषयी वर्षानुवर्ष बोलले जाते. खरं तर अशावेळी तुम्ही स्पष्टता, सृजनशीलता आणि क्षमतेच्या उच्च स्तरावर काम करता. तुम्ही जास्त संवेदनशील आणि जागरूक होता. तुमचे अंतर्ज्ञान आणि अंतःस्फुरण अत्यंत नेमकेपणे काम करू लागतात. तुम्ही तुमच्या भोवतालचे लोक आणि परिस्थितीमधील आंतरिक संबंधांना बघू शकता. तुमच्या मनात नेहमीच उत्तम आणि तेजस्वी विचार येतात, जे तुम्हाला जास्त वेगाने पुढे जाण्यास सक्षम बनवतात. स्वतःतील उच्च कार्यसंपादनाला गती द्या. प्रवाहाच्या व्यवस्थेतील प्रेरित होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे घाईची जाणीव निर्माण करणे. ही अवस्था म्हणजे कामाला लवकरात लवकर पूर्ण करण्याची आंतरिक प्रेरणा आणि इच्छा आहे. ही तुम्हाला पुढे जायला आणि पुढे जात राहण्यासाठी प्रेरित करणारी आंतरिक प्रेरणा आहे. घाईची जाणीव म्हणजे स्वतःशी स्पर्धा करण्यासारखी असते. शीघ्रतेची ही जाणीव तुमच्यात रुजली म्हणजे तुमच्यात कृती करण्याची घाई निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही काय करणार आहात याविषयी सतत बोलण्याऐवजी तुम्ही कामाला लागाल. तुम्ही त्या विशिष्ट टप्प्यावर लक्ष केंद्रित करता ज्यावर तुम्ही ताबडतोब अंमलबजावणी करू शकता. तुम्ही त्या कामावर लक्ष केंद्रित करता ज्यांना तुमच्या मनासारखे परिणाम आणि ध्येय साध्य करण्यासाठी लगेचच करू शकता. गती ही प्रत्येक महान यशाचा पाया आहे. या गतीला विकसित करण्यासाठी हे गरजेचे आहे की तुम्ही चालणे सुरू करावे आणि अविरत चालत राहावे. तुम्ही जितक्या जास्त वेगाने चालता तेवढ्या जास्त वेगाने चालण्यासाठी प्रेरित झाल्याचे जाणवते. तुम्ही त्या क्षेत्रात प्रवेश करता. गतिशीलता विकसित करा. जेव्हा तुम्ही आपल्या संपूर्ण महत्त्वपूर्ण ध्येयाच्या दिशेने अविरत काम करीत असता तेव्हा तुम्ही यशाच्या गतीच्या सिद्धांताला कार्यशील बनवता. हा सिद्धांत सांगतो की खरं तर निष्क्रियतेपासून वर येण्यासाठी आणि काम सुरू करण्यासाठी खूप जास्त ऊर्जा गरजेची असते, पण एकदा काम सुरू झाल्यानंतर पुढे जात राहण्यासाठी खूप कमी ऊर्जेची गरज असते. चांगली बातमी ही आहे की तुम्ही जेवढं वेगाने पुढे जाता तुमच्यामध्ये तेवढीच जास्त ऊर्जा येते. तुम्ही जास्त काम करता आणि तुम्ही जास्त प्रभावी झाल्याचे जाणवते. तुम्ही जास्त वेगाने पुढे जाता तेवढाच जास्त अनुभव मिळवता आणि शिकता. तसेच आपल्या कामात जेवढे जास्त कुशल आणि तज्ज्ञ बनता, शीघ्रतेची जाणीव आपोआपच तुमच्या करिअरच्या मार्गावर तुम्हाला वेगवान बनवते. तुम्ही जितके वेगवान काम कराल आणि जितके जास्त काम संपवाल तितकंच तुमचा आत्मगौरव, आत्मसन्मान आणि स्वतःविषयीच्या अभिमानाचा स्तर उंच असेल. तुमचे काम आणि तुमचे जीवन यावर तुमचे संपूर्ण नियंत्रण असल्याचे तुम्हाला जाणवेल. हे आत्ताच करा. सुरू करण्याची एक अगदी सरळ पण शक्तिशाली पद्धत म्हणजे स्वतःला पुन्हा पुन्हा हे सांगणं की हे आत्ताच करून घ्या, हे आत्ताच करून घ्या, हे आत्ताच करून घ्या. जर तुम्हाला हे जाणवते की तुमची गती कमी झाली आहे आणि कमी महत्त्वाच्या कामामुळे तुमचे मन विचलित झाले आहे, तर मनातल्या मनात हे शब्द पुन्हा पुन्हा उच्चारा. कामाकडे वळा, कामाकडे वळा. शेवटच्या विश्लेषणात असं म्हणता येईल की तुम्ही काम लवकर आणि उत्तमरित्या पूर्ण करता अशा तुमच्या प्रतिमेइतकी इतर कोणतीही गोष्ट तुमच्या करिअरमध्ये मदतरूप ठरणार नाही. ही प्रतिमा तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि सन्माननीय व्यक्तीपैकी एक बनवेल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आजच्या तुमच्या प्रत्येक कामात शीघ्रतेची जाणीव विकसित करण्यासाठी संकल्प करा. एक असे क्षेत्र निवडा जिथे तुमच्यामध्ये टाळाटाळ करण्याची वृत्ती आहे आणि मग त्या क्षेत्रात वेगाने काम करण्याची सवय लावण्याचा निर्णय घ्या. 2. जेव्हा तुम्हाला एखादी संधी किंवा समस्या दिसेल तेव्हा त्यावर ताबडतोब कारवाई करा. जेव्हा तुम्हाला एखादे काम किंवा जबाबदारी दिली जाईल तेव्हा ते पूर्ण करा आणि लगेचच अहवाल समोर ठेवा. आयुष्यातील प्रत्येक महत्त्वपूर्ण क्षेत्रात जास्त वेगाने पुढे जा. त्यानंतर तुम्हाला इतके चांगले वाटेल आणि तुम्ही इतके जास्त मिळवाल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. प्रकरण 21. प्रत्येक काम एकाच वेळी संपवा. खऱ्या सामर्थ्याचे रहस्य हे आहे कोणतीही गोष्ट मुद्द्यावर विशिष्ट क्षणी तुमच्या संसाधनांना काळजीपूर्वक कसे वापरावे, त्या कामावर केंद्रित कसे करावे हे सततच्या सरावाने शिकून घेणे. जेम्स ॲलन. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. नियोजन, प्राधान्यक्रम आणि व्यवस्थापनाचा प्रत्येक भाग या साध्या तत्वावर आधारित आहे.
एखादे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दीर्घकाळ एकाग्रतेने त्यावर काम केल्यामुळेच मानवजातीने प्रत्येक महान सिद्धी प्राप्त केली आहे. कुठलेही महान ध्येय साध्य करण्यासाठी मनुष्याला त्या संबंधात काम पूर्णत्वास जाईपर्यंत पहिले खूप काळापर्यंत कठीण एकाग्र चित्तेने सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागले आहेत. तुमचे सर्वात महत्त्वाचे काम निवडण्याची, ते सुरू करण्याची आणि नंतर ते पूर्ण होईपर्यंत लक्ष विचलित न होऊ देता संपूर्ण एकाग्रतेने काम करण्याची तुमची क्षमता ही वैयक्तिक उत्पादकता आणि उच्च दर्जाचे योगदान देण्याची गुरुकिल्ली आहे. पहिले पाऊल उचलल्यानंतर चालत राहा. एकाच वेळी काम संपवण्यासाठी हे गरजेचे असते की जेव्हा तुम्ही एखादे काम सुरू करता तेव्हा ते काम 100% पूर्ण होईपर्यंत विचलित न होता किंवा मार्ग न बदलता काम चालू ठेवणे. जेव्हा तुमच्या मनात थांबण्याची किंवा एखाद दुसरे काम करण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही परत कामाला लागा. हे शब्द वारंवार उच्चारून स्वतःला पुढे जाण्यासाठी प्रेरित करीत राहा. आपल्या सर्वात महत्त्वपूर्ण कामावर संपूर्ण एकाग्रतेने लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही ते काम पूर्ण करण्यास लागणारा वेळ 50% किंवा त्यापेक्षाही कमी करू शकता. एका निष्कर्षानुसार काम सुरू करणे आणि थांबवणे, पुन्हा हातात घेणे, पुन्हा ठेवून देणे आणि पुन्हा त्यावर येणे या प्रवृत्तीमुळे त्याला लागणारा वेळ 500% वाढू शकतो. दरवेळेस जेव्हा तुम्ही कामाकडे वळता तेव्हा तुम्हाला परत काम जिथे सोडलं तिथपर्यंतची पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल. मग तुम्हाला नव्याने राहिलेल्या कामाविषयी विचार करावा लागेल. तुम्हाला निष्क्रियतेतून वर येऊन पुन्हा चालावे लागेल. तुम्हाला वेग वाढवणे शिकावे लागेल आणि उत्पादक काम करण्याच्या लयीत यावे लागेल. पण जेव्हा तुम्ही पूर्ण तयारी करून काम करता आणि काम पूर्ण होईपर्यंत मध्ये थांबत नाही किंवा दुसऱ्या कामाकडे वळत नाही तेव्हा तुम्ही ऊर्जा, उत्साह आणि प्रेरणा विकसित करता. तुम्ही अजून चांगले आणि जास्त उत्पादक बनता. तुम्ही जास्त वेगाने आणि प्रभावीपणे काम करता. वेळ वाया घालवू नका. सत्य हे आहे की एकदा तुम्ही आपले सर्वात मौल्यवान काम पूर्ण करण्याचा निर्णय घेता तेव्हा त्याऐवजी कोणतेही दुसरे काम करणे तुलनात्मकरित्या वेळेचा अपव्यय आहे. तुमचा प्राधान्यक्रमानुसार दुसरे कुठलेही काम या कामा एवढे मौल्यवान किंवा महत्त्वाचे नाही. तुम्ही एखाद्या कामाच्या चिकाटीने मागे लागून स्वतःला जितके जास्त कटिबद्ध करता, कार्यकुशलतेच्या आलेखावर तेवढेच जास्त प्रगती करता. तुम्ही कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण काम करता. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही काम थांबवता तेव्हा हे चक्र तोडता आणि आलेख खाली घसरतो. जिथे कामाचा प्रत्येक भाग जास्त अवघड आणि वेळखाऊ असतो. स्वतःला शिस्तबद्ध करणे हीच गुरुकिल्ली. अल्बर्ट हॉवर्डने स्वयंशिस्तीची व्याख्या केली आहे. एखादे काम जेव्हा करायला हवे तेव्हा ते काम स्वतःकडून करून घेण्याची क्षमता म्हणजे स्वयंशिस्त. शेवटचे विश्लेषण करताना असे म्हणावेसे वाटते की कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रचंड स्वयंशिस्तीची गरज असते. आत्मशिस्त, आत्मविजय आणि आत्मनियंत्रण या बाबी चरित्र आणि उत्कृष्ट योगदानाच्या विटा आहेत. प्राधान्यक्रमातील सर्वात महत्त्वाचे काम सुरू करणे आणि मग ते पूर्ण होईपर्यंत चिकाटीने ते करीत राहणे ही तुमच्या चारित्र्याची, इच्छाशक्तीची आणि संकल्पनेची खरी परीक्षा आहे. चिकाटी म्हणजे खरं तर सक्रिय आत्मशिस्त आहे. चांगली बाब ही आहे की तुम्ही एखादे महत्त्वपूर्ण कामामध्ये चिकाटीने स्वतःला जितके जास्त शिस्तबद्ध करता, स्वतःवर तेवढेच जास्त प्रेम करता, स्वतःचा तेवढाच जास्त सन्मान करता, तुमचा आत्मगौरव पण तेवढाच जास्त वाढतो. दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःवर जितके जास्त प्रेम करता किंवा स्वतःचा जितका जास्त सन्मान करता, जास्त चिकाटीने स्वतःला शिस्तबद्ध करणे तेवढे सोपे होऊन जाते. आपल्या सर्वात मौल्यवान कामावर स्पष्टपणे लक्ष केंद्रित करून आणि ते पूर्ण होईपर्यंत त्यावर पूर्ण एकाग्रतेने काम करून तुम्ही तर स्वतःला आकार देत असता. तुम्ही एक श्रेष्ठ व्यक्ती बनता. तुम्ही जास्त शक्तिशाली, जास्त सक्षम, जास्त आत्मविश्वासू आणि जास्त आनंदी होता. तुम्ही जास्त सशक्त आणि उत्पादक झाल्याचे जाणवते. शेवटी तुम्ही कुठलेच ध्येय ठरविण्यात आणि गाठण्यात सक्षम आहात हे तुम्हाला जाणवते. तुम्ही स्वतःच नशिबाचे मालक बनता. तुम्ही वैयक्तिक कार्यक्षमतेचे सोपान चढू लागता, ज्याने तुमची सुखद भविष्याची निश्चिती होऊन जाते. आणि त्या सर्वांची गुरुकिल्ली ही आहे की प्रत्येक क्षणी तुम्ही सर्वात मौल्यवान आणि सर्वात महत्त्वाचं काम करू शकता. मग त्या बेडकाला गिळून घेता हे ठरवणे. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. 1.
पाऊल उचला. आजच ते सर्वात महत्त्वपूर्ण काम किंवा प्रोजेक्ट निवडण्याचा संकल्प करा जे तुम्ही पूर्ण करू शकता आणि मग ताबडतोब त्या कामात स्वतःला गुंतून घ्या. 2. एकदा का तुम्ही तुमचे सर्वात महत्त्वपूर्ण काम सुरू केले की मग ते पूर्ण होईपर्यंत कुठल्याही अडथळ्याशिवाय किंवा प्रबोल प्रलोभनाशिवाय चिकाटीने करण्यासाठी स्वतःला शिस्तबद्ध करा. याला एक परीक्षा समजा. हे बघा, तुम्ही त्या प्रकारची व्यक्ती आहात जो एखादे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेऊ शकतो आणि मग त्यावर अंमलबजावणी करू शकतो. एकदा का तुम्ही हे काम सुरू केलं की मग ते पूर्ण होईपर्यंत थांबण्याला नकार द्या. सारांश: सर्व काही एकत्र मांडताना आनंद, समाधान, सर्वोच्च यश, वैयक्तिक शक्ती आणि प्रभावीपणाची गुरुकिल्ली ही आहे की दररोज काम सुरू करताना सर्वात आधी आपला बेडूक गिळण्याची सवय लावून घ्या. सुदैवाने हे कौशल्य सरावाने आत्मसात केले जाऊ शकते आणि जेव्हा तुम्ही कुठलेही काम करण्याआधी तुमचे सर्वात महत्त्वाचे काम करण्याची सवय विकसित करता तेव्हा तुम्हाला खात्रीने यश मिळतेच. टाळाटाळ सोडून जास्त वेगाने जास्त काम करण्यासाठी पुढे 21 महान मार्ग सांगितले आहेत. जोपर्यंत तुमच्या विचारात आणि कृतीत हे नियम आणि सिद्धांत पूर्णपणे येत नाहीत तोपर्यंत त्याचे नियमितपणे परीक्षण करीत राहा आणि सुखद भविष्यासाठी निश्चित व्हा. 1 नंबर: मेजवानीसाठी टेबल सजवून घ्या. तुम्हाला काय हवे आहे हे नीट ठरवून घ्या. स्पष्टता महत्त्वाची आहे. सुरुवात करण्याआधी तुमचे उद्दिष्ट आणि ध्येय लिहून काढा. 2. प्रत्येक दिवसाची योजना आधीच आखून ठेवा. कागदावर विचार करा. नियोजन करण्यासाठी दिलेला प्रत्येक मिनिट अंमलबजावणीसाठी 5 किंवा 10 मिनिटे वाचू शकतो. नियम नंबर 3: प्रत्येक ठिकाणी 80-20 नियम लागू करा. तुमचे 20% कार्य 80% परिणामासाठी जबाबदार असते. आपल्या प्रयत्नांना नेहमी त्या सर्वोत्तम 20%वरच एकाग्र करा. नियम नंबर 4: परिणामाचा विचार करा. तुमचे सर्वात महत्त्वपूर्ण काम आणि प्राधान्यक्रम ते आहेत ज्याचा तुमच्या जीवनावर किंवा कामावर सर्वात गंभीर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. इतर सर्व गोष्टींपेक्षा यावर लक्ष केंद्रित करा. नियम नंबर 5: सर्जनात्मक चालढकल करण्याचा सराव करा. तुम्ही एकटे सर्व काही करू शकत नसल्यामुळे तुम्ही कमी महत्त्वाच्या सर्व कामांना जाणीवपूर्वक टाळले पाहिजे म्हणजे खरोखरीच महत्त्वाची कामे करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल. नियम नंबर 6: अबकडई पद्धतीचा सातत्याने वापर करा. यादीतील कामानुसार कामाला सुरुवात करण्याआधी त्यांना त्यांच्या महत्त्वानुसार प्राधान्यक्रम देण्यास जरूर वेळ द्या. त्यामुळे हे निश्चित होईल की तुम्ही महत्त्वाच्या कामांना वेळ देत आहात. नियम नंबर 7: प्रमुख परिणाम क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा. आपली ती प्रमुख परिणाम क्षेत्रे ओळखा आणि ठरवा जी तुम्हाला तुमचे काम उत्तमरित्या करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे आणि मग त्यावर दिवसभर मेहनत करा. नियम नंबर 8: 3च्या नियमाची अंमलबजावणी करा. तुमच्या नोकरी व्यवसायातील अशी 3 कामे ओळखा जी तुमच्या 90% योगदानास कारणीभूत ठरतात आणि मग इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्या कामाला प्रथम प्राधान्य द्या. त्यामुळे तुम्हाला कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त वेळ मिळेल. नियम नंबर 9: सुरुवात करण्याआधी संपूर्ण तयारी करून घ्या. सुरुवात करण्याआधी प्रत्येक गोष्ट हाताशी घ्या. सर्व महत्त्वाची कागदपत्रे, माहिती, साधन, कामाचे साहित्य आणि आकडे जवळ ठेवा म्हणजे सुरू केल्यानंतर तुम्हाला थांबावे लागणार नाही. नियम नंबर 10: एका वेळी तेलाच्या एका पिपापर्यंतच पोहोचा. तुम्ही सर्वात मोठे आणि क्लिष्ट काम देखील पूर्ण करू शकता. फक्त अट ही आहे की एका वेळी एक पायरी पूर्ण करायची. नियम नंबर 11: महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करा. तुम्ही तुमच्या प्रमुख कामामध्ये जितके जास्त पारंगत आणि कौशल्यपूर्ण व्हाल तेवढंच लवकर तुम्ही ते सुरू करू शकाल आणि तितक्याच लवकर तुम्ही ते संपवू शकाल. नियम नंबर 12: तुमच्या विशेष प्रतिभांना चालना द्या. याचा शोध घ्या की तुम्ही खरेच कशामध्ये सर्वोत्कृष्ट आहात किंवा होऊ शकता आणि मग त्या विशेष गोष्टी खूप खूप चांगल्या प्रकारे करण्यासाठी जीव ओतून मेहनत करा. नियम नंबर 13: प्रमुख अडथळ्यांना ओळखा. त्या आंतरिक किंवा बाह्य मर्यादा आणणाऱ्या घटकांना किंवा अडचणींना ओळखा ज्या तुमची महत्त्वाची ध्येय साध्य करण्याची गती ठरवतात आणि मग त्या दूर करण्यासाठी लक्ष केंद्रित करतात. नियम नंबर 14: स्वतःवर दबाव टाका. कल्पना करा की तुम्ही 1 महिन्यासाठी बाहेरगावी जाणार आहात आणि जाण्याआधी तुम्हाला सर्व महत्त्वाची कामे संपवायची आहेत. नियम नंबर 15: तुमच्या वैयक्तिक शक्ती जास्तीत जास्त वाढवा.
दररोज तुमच्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जेचा स्तर सर्वोच्च कधी असतो हे शोधून काढा आणि तुमचे सर्वात महत्त्वपूर्ण आणि क्लिष्ट काम याच कालखंडात करा. भरपूर विश्रांती घ्या म्हणजे तुम्ही उत्कृष्ट योगदान देऊ शकता. नियम नंबर 16. काम करण्यासाठी स्वतःला प्रेरित करा. स्वतःचे चीअरलीडर स्वतःच व्हा. प्रत्येक प्रसंगात चांगले काय आहे ते शोधा. समस्येवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा उपाय शोधा. नेहमी आशावादी आणि सृजनशील राहा. नियम नंबर 17. तंत्रज्ञानामुळे वेळ वाया जाऊ देऊ नका. तुमच्या संवादाचा दर्जा गुणवत्तापूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा, पण स्वतःला त्याचे गुलाम बनू देऊ नका. अधूनमधून अशी उपकरणे बंदच ठेवणे आणि टाळणे शिका. नियम नंबर 18. कामाचे तुकड्यामध्ये विभाजन करा. मोठ्या क्लिष्ट कामाचे छोट्या तुकड्यांमध्ये विभाजन करून घ्या आणि नंतर फक्त एक छोट्या तुकड्यापासून सुरुवात करा. नियम नंबर 19. वेळेचे मोठे खंड निर्माण करा. आपल्या दिवसातील वेळेचे नियोजन असे करा की तुमची सर्वात महत्त्वाची कामे तुम्ही सलग जास्त वेळ आणि लक्ष देऊन करू शकाल. नियम नंबर 20. तातडीची जाणीव करून निर्माण करा. तुमची महत्त्वाची कामे वेगाने करण्याची सवय विकसित करा. उत्तम प्रकारे आणि वेगाने काम करणारी शक्ती म्हणून ख्याती मिळवा. नियम नंबर 21. प्रत्येक काम एकाच वेळी संपवा. स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवा. तुमचे महत्त्वपूर्ण काम करण्यास ताबडतोब सुरुवात करा आणि काम संपेपर्यंत न थांबता काम करीत राहा. हीच कार्यप्रदर्शन आणि जास्तीत जास्त योगदान देण्याची गुरुकिल्ली आहे. हे अंगवळणी पडेपर्यंत, सवय होईपर्यंत या सिद्धांताचा दररोज सराव करण्याचा निर्णय घ्या. वैयक्तिक व्यवस्थापनाच्या या सवयी जेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनतो तेव्हा तुमच्या भविष्यातील यश अमर्यादित असेल. फक्त हे करून टाका. रोज सकाळी एक बेडूक गिळा. लेखकाविषयी थोडे. ब्रायन ट्रेसी हे व्यावसायिक वक्ते, सल्लागार आणि प्रशिक्षक आहेत. ते कॅलिफोर्नियातील सोलोना या समुद्र तटावरील ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या प्रशिक्षण आणि सल्लागार कंपनीचे अध्यक्ष आहेत. शून्यातून सुरुवात करून ते कोट्याधीश बनले आहेत. ब्रायन यश मिळवण्यासाठी खूप खडतर प्रवास केला. त्यांनी पदवीधर होण्यापूर्वी शिक्षण सोडलं आणि अनेक वर्षे मजुरी केली. त्यांनी भांडी धुतली, भंगार विकलं, विहिरी खोदल्या, कारखान्यात काम केलं आणि कोरोनामध्ये शेतामध्ये गवतही काढलं. 25शीत ते एक सेल्समॅन बनले आणि उद्योग जगातील शिखर पार करू लागले. वर्षानुवर्ष त्यांच्या अध्ययनाच्या काळात त्यांच्या अनेक कल्पनांचा अभ्यास आणि वापर करून ते अनेक प्रभावी पद्धती आणि तंत्र शोधत राहिले. ते सर्व करता करता ते $265 मिलियन एका विकसित कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत. 30शीत त्यांनी अल्बर्ट विश्वविद्यालयात प्रवेश घेऊन वाणिज्य विषयात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी अँड्रू जॉन्सन महाविद्यालयातून MBA देखील केलं. त्यानंतरच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या 22 कंपन्या आणि उद्योगांमध्ये काम केलं. 1981मध्ये देशभरात परिसंवाद आणि संभाषणाच्या माध्यमातून त्यांनी आपले सफलतेचे सिद्धांत शिकवायला सुरुवात केली. आज त्यांची पुस्तके, ऑडिओ कार्यक्रम आणि व्हिडिओ परिसंवाद 35 भाषेमध्ये अनुवादित होऊन 52 देशांमध्ये वापरले जात आहेत. वक्ता म्हणून व्यवसाय स्वीकारल्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत 35 देशांमध्ये 4 दशलक्ष व्यक्तींना मार्गदर्शन केले आहे. प्रशिक्षक आणि सल्लागार म्हणून त्यांनी आजपर्यंत 1000हून अधिक कॉर्पोरेशन्समध्ये सेवा दिली आहे. या पुस्तकातील सर्व सिद्धांताचा त्यांनी स्वतः अवलंब केला आहे. ब्रायन यांनी स्वतःला आणि इतर असंख्य व्यक्तींना वैफल्य आणि अपयशाच्या दरीतून बाहेर काढून समृद्ध आणि यशाचा मार्ग दाखविला आहे. ब्रायन ट्रेसीला स्वतःला एक सारगृही वाचक म्हणतात. ते स्वतःकडे फक्त एक शैक्षणिक संशोधक म्हणून न पाहता निर्मितीक्षम शास्त्रज्ञ म्हणून पण पाहतात. ते दरवर्षी शेकडो तास वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्रे, मासिक, पुस्तके आणि अन्य सामग्री वाचण्यात घालवतात. त्याचबरोबर आपल्या आवडत्या विषयाचे ऑडिओ टेप ऐकण्यात देखील बराच वेळ देतात. ते अगणित परिसंवादामध्ये सहभाग घेतात आणि अनेक व्हिडिओ टेप्स ऐकतात. रेडिओ, TV आणि इतर साधने देखील त्यांच्या ज्ञानाचा स्रोत ठरतात. ब्रायनचे विचार आणि ज्ञान त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. ते 40हून अधिक पुस्तकाचे बेस्ट सेलिंग लेखक आहेत, ज्यामध्ये मॅक्झिमम अचिव्हमेंट, अँड्रॉइड सेलिंग स्ट्रॅटजी, फोकल पॉईंट आणि 100 अनब्रेकेबल लॉज ऑफ बिझनेस सक्सेसचा समावेश होतो. त्यांनी 300हून अधिक ऑडिओ प्रोग्राम लिहिले आणि निर्माण केले आहेत. त्याचा वापर आज जगभरात केला जातो. ब्रायन एक अगदी विवाहित व्यक्ती आहेत.
त्यांना 4 मुलं आहेत. ते सन एडिगोतील एक गोल्फ कोर्समध्ये राहतात. ते दरवर्षी 100हून अधिक ठिकाणी प्रवास करून भाषणे देतात. याबरोबरच ते 17 देशांमध्ये आपला व्यवसाय देखील करतात. यश आणि सिद्धीबाबत मार्गदर्शन करणाऱ्यांपैकी एक प्रमुख आणि अधिकारी व्यक्ती म्हणून त्यांची गणना केली जाते.